घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव ऐकताच निक्की तांबोळीचा फुटला टाहो. कोणते सदस्य सेफ झाले आणि कोण डेंजर झोनमध्ये गेलं? जाणून घ्या. बिग बॉस मराठीमध्ये शनिवारी भाऊच्या धक्क्यावर महाराष्ट्राचा धक्का पाहायला मिळाला. कामानिमित्ताने रितेश देशमुख परदेशात असल्यामुळे निलेश साबळेची एंट्री झाली. त्यानंतर पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पत्रकारांच्या सनसनीत प्रश्नांची उत्तर सर्व सदस्य देताना पाहायला मिळाले. यादरम्यान अनेक खुलासे देखील झाले. त्यानंतर संग्राम चौगुलेची वैद्यकीय कारणास्तव घरातून एक्झिट झाली. तरीही देखील आज एलिमिनेशन पार पडणार आहे. त्यामुळे आजचा भाऊचा धक्का अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. 5 स्ट्राग सदस्यांमधून एक जण घराबाहेर होणार आहे. अशातच सेफ झालेले सदस्य आणि डेंजर झोनमध्ये असलेल्या सदस्यांचा खुलासा झाला आहे. नुकताच भाऊच्या धक्क्याचा नवा प्रोमो समोर आला आहे. सध्या बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाचा 8वा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात अरबाज पटेल, निक्की तांबोळी, जान्हवी किलेकर, सूरज चव्हाण आणि वर्षा उसगामकर हे 5 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे या 5 सदस्यांपैकी कोण या आठवड्यात एलिमिनेट होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. कलर्स मराठीच्या सोशल मीडियावर नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सेफ झालेले सदस्य आणि डेंजर झोनमध्ये असलेल्या सदस्यांचा खुलासा झाला आहे. नव्या प्रोमोमध्ये एलिमिनेशन प्रक्रिया पाहायला मिळत आहे. अरबाज, निक्की, जान्हवी, सूरज आणि वर्षा यांच्या समोर एक बॅग आहे. या बॅगमध्ये कोण घराबाहेर जाण्यापासून वाचणार आणि कोण डेंजर झोनमध्ये असणार याची पाटी ठेवण्यात आली आहे. जान्हवी, सूरज आणि वर्षा उसगामकर सेफ झाल्याचं पाहायला मिळत असून अरबाज आणि निक्की डेंजर झोनमध्ये आहेत. यावेळी घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव घोषित करताच निक्की अरबाजला मिठी मारून जोरात रडताना दिसत आहे. पण दोघांपैकी कोण एलिमिनेट झालं हे प्रोमोमधून स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे आता अरबाज आणि निक्कीपैकी कोण घराबाहेर होणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, निक्की तांबोळी बिग बॉस मराठीच्या घराबाहेर होणार असल्याचं अनेक जण म्हणत आहेत. कारण या आठवड्यात अरबाज कॅप्टन झाला आहे. त्यामुळे तो एलिमिनेट होणार नसल्याची चर्चा सुरू आहे. तसंच दुसऱ्या बाजूला आज एलिमिनेशन होणार नसल्याचं देखील म्हटलं जात आहे. त्यामुळे आता नेमकं काय घडणार? अरबाज आणि निक्कीपैकी कोण एलिमिनेट होणार की नाही, हे आजच्या भाऊच्या धक्क्यावर स्पष्ट होईल.